सुकी मच्छी सुकत घातली आहे मंडळी. दिव्यागरला आल्याच्या नंतर ग्रामपंचायतीचा एक टॅक्स भरावा लागतो गाडीचा. दिव्यागरला आल्याच्या नंतर आहे ना, मंदिराच्या समोरच तुम्हाला असे उकडीचे मोदक खायला मिळतील. मोरया. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मी आलो होतो हरिहरेश्वरला आणि आपण शिवोहम होमस्टेला आपला स्टे होता. आजचा आहे दुसरा दिवस. मग आमचे मित्र आहे ते बघा आणि पाठी किट्टू आहे. हे दोघे म्हणाले की चला आता हरिहरेश्वरला आलोय तर एक दिवस अजून राहूया आणि आपण दिव्यागरचा सुवर्ण गणपती पाहूया. सो तिकडे आम्ही चाललोय. तर आपल्या हरिहरेश्वर मधल्या होमस्टे पासून अंदाजे 38 किलोमीटर म्हणजे 38 किलोमीटरचं अंतर आहे. मध्ये जाताना आपण श्रीवर्धन वरूनच जाणार आहोत, म्हणजे पेशव्यांचं गाव म्हटलं जातं. चला तर आपण आता आज दिव्यागरच्या गणपती बाप्पाला जाऊया. दिव्यागर बीचला पण आपण व्हिजिट करूया, बरोबर ना? थोडा वेळ थांबूया, मजा करूया, सनसेट वगैरे बघूया आणि मग परत एकदा होमस्टेला येऊया. सो आजचा हा प्लॅन आहे. चला आमच्या या प्रवासात तुम्ही देखील राहा आणि गणपती बाप्पाचं दर्शन देखील करा आणि पुढे दिव्यागर बीच वगैरे पहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, पूर्ण नागमोडी वळणाचा हा रस्ता आहे, त्याच्यामुळे या रस्त्याने याल तेव्हा गाडी थोडी सावकाश चालवा. कारण कसं आहे, आम्ही हा कोस्टल रूट घेतलाय. म्हणजे आपण श्रीवर्धन वगैरे सगळे म्हणतात ना, समुद्राच्या बाजूने जाणारा हा रस्ता आहे. सो त्या कोस्टल रोडने आपण श्रीवर्धनला जातोय आणि तिथून पुढे मग दिव्यागरला जाणार आहोत. सो रोड थोडासा अरुंद आहे. अचानक एकदम हिडन म्हणजे न दिसणाऱ्या टर्नला आपण म्हणतात ना, गाडी अंगावर येते असं वाटतं. बघा हे बघा, आता समोरच पाहू शकता, अशा गाड्या दिसत नाही प्रॉपर. सो इथे जेव्हा तुम्ही गाडी चालवाल तेव्हा सावधतेने चालवा. वाडी वस्तीतून जाणारा हा रस्ता आहे, ते देखील तुमच्या लक्षात असू द्या. चला पुढे मार्गस्थ होऊया. सायगाव आलं, सायगाव. हे बघा असे टर्न आहेत जागेवरतीच. चला मंडळी, इथून लेफ्ट दाखवले दिव्यागर चौपाटीला जायला. आपण गुगल मॅप लावलाय, आपल्याला 2 रस्ते दाखवत होते, एक समोरून आणि इथून. आपण थोडं कोस्टल रूटने जाऊया. थोडासा अरुंद रस्ता असावा बहुधा. Continue for 1.5 kilometers. चला मंडळी, आता आम्हाला ना गुगल आंटीने सांगितलं बोरली पंचायतन रोड वरती आपण आहोत. इथे थोडस तुम्ही ना मॅप लावूनच जा, छोटे छोटे रस्ते आहेत. आता आम्ही थोडस कोस्टल रोड पकडलाय आणि त्याने थोडं हळूहळू पुढे मार्गस्थ होत आहे. सो अरुंद रस्ता आहे, खरंच अरुंद रस्ता आहे आणि गाडी अचानकपणे अंगावर येतात. सो आता पुढे मोहन होतोय आपण दिव्यागरच्या दिशेने, बोरली पंचायत दिव्यागर रोड. चला मंडळी, आता आपण आहे ना श्रीवर्धन मधल्या आरवी बीच जवळ आलो आहोत. मस्त एकदम सफेद वाळूचे किनारे इकडे देखील आहेत बघा. इथे या बीचला सफेद वाळू आहे. बऱ्याच गाड्या थांबल्यात, बऱ्याच पर्यटक थांबलेत. छान आहे, संध्याकाळी खेळायला वगैरे मुलांना छान आहे. पण आता दुपारची वेळ आहे. चला, वाळूमध्ये लहान मुलांना खेळायला मस्त आहे. पण इथे झाडं कमी आहेत. मंडळी, आरवी बीच बघा किती मोठा आहे. पूर्ण विस्तीर्ण असा समुद्र किनारा आहे आरवी बीच मध्ये. चला आता पुढे थोडं हळूहळू मार्गस्थ होत आहे. पण झाडं कमी आहेत. सुरूची झाडं असतील तर सावलीमध्ये जरा छान वाटतं. आता पुढे जाऊया. हा किट्टू काय म्हणतोय? हा बघा, समुद्रातले बोट तुम्ही पाहिले असेल, स्पीड बोट. पण हा बघा ऍक्टिव्हाला बांधून बोट पळवतोय ना. नंबर आहे इकडचा, मस्त आहे. रस्त्याच्या लगतच घर आहेत आणि लगेचच समोर समुद्र किनारा. बघा गारवा पण आहे, म्हणजे झाडं आहेत रस्त्याला पण समुद्रावरती झाडं नाही आहेत. कोंडिवली बीच आहे, कोंडिवली बीच, गाव कोंडिवली बीच. हा मस्त विस्तीर्ण समुद्र किनारा आहे. संध्याकाळच्या वेळेस सनसेट पाहण्यात मजा येईल. इकडे काही होमस्टे वगैरे पण आहेत. आपला मित्र होमस्टे बघत चाललाय. पुढच्या वेळी इकडे
थांबेल. प्लॅनिंग पण आपण जिथे हरिहरेश्वरला राहिलो ते देखील चांगलंच ठिकाण आहे ना, म्हणजे तिथून देखील इकडे या बाजूला येऊन परत तुम्ही होमस्टेच्या ठिकाणी जाऊ शकता. मंडळी, दिव्यागरला जाताना आपण आहे ना थोडासा एक कोस्टल रोड पकडलाय. एवढा सुंदर रोड आहे ना, बाजूला सगळे बीच, वेगवेगळी गावं लागतात. गावांमधली घरं पाहिली ना, जबरदस्त, एकदम जुन्या बांधणीची घरं पाहायला मिळाली. मस्तपैकी हा रोड आहे. सो मी गुगल वरती टाकला आणि तो रोड आलाय आम्हाला. मी काय इकडचं म्हणजे जास्त इकडे फिरलो नाही, फक्त कोकण कोस्टल राईडला जेव्हा आलो होतो तेव्हाच्या काही या रोड मधल्या आठवणी आहेत. तेव्हा ते स्पॉट दिसल्यानंतर मला ते परत आठवण येते की आपण कुठून कसं गेलो होतो ते. पण भारी नक्कीच. हे बघा, आता थोडस उंचावर आलोय. समुद्र किनारा, म्हणजे किनारा पाहता येत नाही पण समुद्र दिसतोय. चला आता पुढे मार्गस्थ होऊया. सुकी मच्छी सुकत घातली आहे मंडळी. आपण माकलं पण आहेत. अरे वा, जबरदस्त. आहे बघा, सुक्या मच्छीचा सुगंध आलाय. ते बघा, इकडे मच्छी आहे, जाळं विणलं जात आहे. कुठली वाडी आली आहे काही कळत नाही. दिव्यागरला आल्याच्या नंतर ग्रामपंचायतीचा एक टॅक्स भरावा लागतो गाडीचा, जो आहे 30 रुपये. 4 चाकी वाहनासाठी, 2 व्हीलर साठी नाही ना. चला मंडळी, फायनली आपण दिव्यागरला पोहोचलेलो आहोत. भरपूर पर्यटक आलेत. ऍक्च्युली बऱ्याच गाड्या दिसत आहेत इकडे, आहे ना. बऱ्याचशा गाड्या आहेत. ऑलमोस्ट ट्रॉफिक आणि बऱ्याच अशा टाटाच्या गाड्या दिसत आहेत. इंडियन ब्रँड. चला दर्शन घेऊया दिव्यागरच्या गणपती बाप्पाचं. Your destination is on the left. हे बघा मंदिर, इथे जवळच मंदिराच्या आलोय आपण. चला पहिली गाडी पार्किंगला लावूया. बरेच असे पर्यटक दिसत आहेत दिव्यागर मध्ये. चला पहिलं दर्शन घेऊया. हे बघा, सुवर्ण गणेश मंदिर. आतमध्ये शूटिंगला परवानगी आहे की नाही माहित नाही, पण आपण जाऊया, दर्शन तरी घेऊया ना. मंडळी, आत्ता आपण सुवर्ण गणपती, दिव्यागरच्या सुवर्ण गणपतीचं दर्शन घेतलंय, बाप्पाचं दर्शन घेतलंय. आतमध्ये गेलो त्याच्यानंतर असं कळलं की तिथे फोटो काढण्यास किंवा शूटिंग करण्यास नाही आहे. थोडंसं विचारलं पण कोणालाच फोटो वगैरे काढू देत नाही. आता बाहेरून आपण आता तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असं मंदिर आहे आणि छोटंसंच मंदिर आहे. याचं खरंच एक म्हणतात ना, एक वेगळी गोष्ट सांगितली जाते की बरंच असं सांगितलं जातात आख्यायिका. तर आता आपण कधी परत एकदा भेटीमध्ये येऊ तेव्हा इथल्या स्थानिक लोकांकडून इथल्या काही आख्यायिका आहेत किंवा इथल्या काही घडामोडी आहेत त्या कधीतरी जाणून घेऊ. इथले दिव्यागरचे माझे मित्र आहे, माझा शाळेतला मित्र होता राहुल दिवेकर आणि सिद्धेश धनावडे, ते याच गावचे आहेत. सो कधी त्यांच्याकडे यायचं योगायोग आला तर मात्र नक्कीच आपण त्यांना भेट देऊ किंवा या देवस्थानाबद्दल आपण माहिती घेऊ. पण परत एकदा बघा. चला मंडळी, श्री सुवर्ण गणेश मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आपल्याला भेटलेत. हे बघा, नमस्कार. कुठलं गाव तुमचं? खारेपाटण, राजापूर खारेपाटण. अच्छा, हे सगळे असे एकत्र फॅमिली पिकनिक आहे का तुमची? अरे वा, जबरदस्त. कुठून फिरत आलात? हरिहरेश्वर, रायगड केलं पहिलं. हा, रायगडावरती एक दिवस होता. रायगड नंतर श्रीवर्धन नंतर आज इकडे. अच्छा, आता पुढे मार्गस्थ होणार. आता पुढे मुंबई. अच्छा, मुंबई. कसं झालं प्रवास वगैरे नीट का? चला, छान भेटून छान वाटलं. येवा कोकण मोरया मोरया.
दिव्यागरला आल्याच्या नंतर गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आमचे मित्र आहे ना दोघे खरेदीला लागलेत. काय काय घेत आहे रे? घरी जायचं म्हणलं तुला प्रसादी. अच्छा, आंबारस. कोकम घेतलाय आम्ही. बरोबर. बाकरवडी, आपलं बाकरवडी नाही, आपण काय बोलतो तो? आंबावडी. आंबावडी. अच्छा. त्यानंतर आपले ह्याचे काय ते आपण बोलतो गराचे फणसाचे का? तळलेले गरे. तळलेले. अरे वा, हे बघा अशी आपल्या कोकणी मेव्याची दुकानं आहेत आणि इथे उकडीचे मोदक देखील छान मिळतात. सो कधी आलात तर इकडे गणपती मंदिरच्या समोरच उकडीचे मोदक जिथे भेटतात तिथे खायला मात्र विसरू नका. असतात का हो? कुठे मिळतात? त्यांच्याकडे आहेत ना. हा बरं बरं. दिव्यागरला आल्याच्या नंतर आहे ना मंदिराच्या समोरच तुम्हाला असे उकडीचे मोदक खायला मिळतील, म्हणजे असे मिळतात दुकानात. सो आपण इथून उकडीचे मोदक घेतलेत, 2 घेतलेत. हा आवळा पेठा खातोय काहीतरी. सो म्हटलं आपण खाऊया. आपल्यासोबत आपण कोकण कोस्टल बाईक राईडमध्ये आपण इथे थांबलेलो आणि आपला नुसता फिर रोहित पवार आणि मी इथे मोदक खाल्लेले. अविनाश पण होता सोबत. सो ती आठवण ताजी झाली. चला मोदक खाऊन घेऊया. मंडळी, दर्शन झाल्याच्या नंतर आता आपण दिव्यागरच्या बीचवरती जात आहोत. चला चला मंडळी, बीचच्या जवळ पोहोचलो आहोत. बीचवरती जायला पण इथे पार्किंग कुठे? अच्छा, इकडे आहे पार्किंग. इकडे आहे. आपण इथून आतमध्ये जाऊ शकतो. पुढे देखील पार्किंग आहे का? आणि जवळची बरी ना. चला मंडळी, थोडस बीच वरती जाऊया. इकडे अनेक असे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत जे इतर आमच्या दापोली गुहागरला वगैरे, दापोलीला पण पाहायला मिळतात पण गुहागरला कुठे पाहायला मिळाले नाहीत. बीचच्या अगदी जवळ. सो आपण आता इथून बीच वरती जाऊया. चला मंडळी, हा आहे दिव्यागर बीच आणि बीच वरती बऱ्याच अशा स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज चालल्यात. तिकडे बघा, इकडे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज चालल्यात आणि हे बघा इकडे पण काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज चालल्यात. बरेच असे पर्यटक आहेत दिव्यागर मध्ये. दिव्यागरचा बीच देखील खूप मोठा आहे, विस्तीर्ण आहे. बघा आता आपण बीचवरून थोडंसं परत एकदा आपली गाडी पार्क आहे त्या ठिकाणी आलोय आणि इथे बीचवरती जाता जाता अनेक असे फूड स्टॉल आहेत, कपड्यांचे स्टॉल आहेत, लहान मुलांची खेळणी आहेत. सो आपल्या कोकण संस्कृती फॅमिली मेंबर आहेत ना, त्यांचं हे स्टॉल आहे. स्टॉलचं नाव काय दादा? हा, हे सगळे आपल्या कोकणातले तरुण मंडळी आहेत, व्यवसायात आहेत. कधी आलात तर यांना देखील सपोर्ट करा. भेटून छान वाटलं दादा. चला, यांचं काय व्हेज आणि नॉनव्हेज? हा, कोकणात आल्यावरती नॉनव्हेज खावंच लागतं. चायनीज मध्ये पण खायचं. असो, चला भेटून छान वाटलं. चला आपण आता थोडं पुढे मार्गस्थ होऊया. मंडळी, मगाशी आम्ही इथून आहे ना दिव्यागर बीचला वगैरे गेलो. आता दिव्यागर बीच वरून परत एकदा गणपती बाप्पाचं वगैरे दर्शन घेतलं आणि परत एकदा हरिहरेश्वरच्या दिशेने आहोत. वाटेमध्ये लग्न पाहायला मिळालंय ना. मजा, भावाच्या सुखी संसाराची सुरुवात झाली. पाकिट द्यायला जायला पाहिजे होतं मग येताना बघितलेलं, पण जाऊ दे. असो, चला हरिहरेश्वरला जाऊया. मंडळी, कसं आहे, आपण दिव्यागर बीच वरून फायनली किंवा दिव्यागर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन फायनली हरिहरेश्वरला परत आलोय. तर हरिहरेश्वरला आपलं होमस्टे आहे, शिवोहम होमस्टे. तर तिथे आपण आलोय. पण परत म्हटलं तिथे आल्याच्या नंतर परत एकदा बीचवरती जाऊन येऊया, सनसेट पाहूया बीचवरून. मस्तपैकी सुरेख असं सनसेट पाहायला मिळालं. आता बरोबर संध्याकाळ झाली आहे. सो नक्कीच हरिहरेश्वरमधला दिवस खूप भारी होता, मजा आली. मंडळी, तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्र परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला, आता दिव्यागर, हरिहरेश्वर किंवा मग श्रीवर्धनमधून कोण कोण आपले कोकण संस्कृती परिवाराचे सदस्य आहेत पटकन कमेंट करा. चला, किंवा कोकण आपलंच असं. काळजी घ्या.